श्री स्वामी समर्थ. गणेश जयंती. पतीवरून ओवाळून टाका ही एक वस्तू 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल. नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक असा उपाय जो तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येईल. हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि दुःख, दारिद्र्य तुमच्यापासून कोसो दूर पळून जाईल. हा उपाय तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे, संध्याकाळी 7 ते 12 या वेळेत. मैत्रिणींनो, मला खात्री आहे की तुम्ही सर्वजणी तुमच्या कुटुंबाच्या सुखासाठी आणि भरभराटीसाठी नेहमीच प्रयत्न करत असता. पण कधीकधी असे वाटते की नशिबाची साथ मिळत नाही आहे. कितीही कष्ट केले तरी यश मिळत नाही आहे. आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या किंवा घरात सतत होणारे वाद यामुळे मन बेचैन होते. अशा वेळी आपल्याला गरज असते एका अशा प्रभावी उपायाची जो आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल. आज मी तुम्हाला गणेश जयंतीनिमित्त असाच एक अद्भुत आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमच्या सर्व अडचणी दूर करून तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणेल. हा उपाय स्वतः गणपतीने सांगितलेला आहे आणि अनेक भक्तांनी याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. मी तुम्हाला सांगू का, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट वस्तूंची आवश्यकता आहे. ही वस्तू तुमच्या घरातच असते, पण आपल्याला तिचे महत्त्व माहीत नाही. ही वस्तू इतकी साधी आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही की ती तुमच्या आयुष्यात इतका मोठा बदल घडवून आणू शकते. ही वस्तू तुमच्या पतीच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करेल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवून देईल. पण ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन. तोपर्यंत आपण या उपायाची तयारी कशी करायची ते पाहूया. गणेश जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 7 ते 12 यावेळेस स्वच्छ पाण्याने आंघोळ करा. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता घरातील देवघरात गणेशाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याच्यासमोर दिवा लावा. गणपतीला लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य दाखवा. आता ती रहस्यमय वस्तू जी मी तुम्हाला सांगणार आहे ती घ्यायची आहे. ती वस्तू म्हणजे एक छोटीशी सुपारी. होय, तुम्ही बरोबर ऐकलाय, एक सुपारी. ही सुपारी गणपतीला अत्यंत प्रिय आहे आणि तिला पूजेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. ही सुपारी गणेशाच्या शक्तीने भरलेली असते. आता ही सुपारी आपल्या उजव्या हातात घ्या आणि तुमच्या पतीला समोर बसवा. तुम्ही त्यांना हळुवारपणे ओवाळा आणि मनात गणेशाचे नामस्मरण करा. ओवाळताना आपल्या पतीच्या निरोगी आयुष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी, तुमच्या कुटुंबाच्या सुखासाठी गणेशाला प्रार्थना करा. ओवाळून झाल्यावर ही सुपारी एका लाल रंगाच्या स्वच्छ कपड्यात बांधून ठेवा आणि ती तुमच्या देवघरात गणपतीच्या चरणाशी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ही सुपारी तुमच्या पतीच्या पाकिटात किंवा जिथे ते महत्त्वाचे कागदपत्र ठेवतात तिथे ठेवा. पिवळी अक्षदा विशिष्ट प्रयोग सांगते, तो पण ऐका. केवळ सुपारी ओवाळून चालणार नाही, तर या सुपारीसोबत हळदीने माखलेले 7 पिवळ्या अक्षदा पतीच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा ओवाळा. अक्षदा म्हणजे ज्यांचा क्षय होत नाही असे. हे पतीच्या आयुष्यातील प्रगती कधीही थांबू देणार नाही. मीठ मोहरीचा अडथळा दूर करणारा तोडगा सांगते, तो पण ऐका. सुपारी ओवाळण्यापूर्वी आपल्या हाताच्या मुठीत थोडे खडे मीठ आणि काळी मोहरी घ्या. ते पतीवरून ओवाळून घराबाहेर फेकून द्या किंवा पाण्यात विसर्जित करा. यामुळे पतीला लागलेली नजर किंवा बाहेरची बाधा निघून जाते आणि त्यानंतर केलेला सुपारीचा उपाय
100% लागू पडतो. ओवाळण्याची विशिष्ट पद्धत ती पण सांगते, ऐका. ओवाळताना फक्त हात फिरवून नका. पतीला पूर्वेकडे ईस तोंड करून बसवा. तुम्ही स्वतः उत्तर दिशेला म्हणजेच नॉर्थ साईडला तोंड करून उभे राहा. पूर्व ही प्रगतीची आणि उत्तर ही कुबेराची, धनाची दिशा आहे. या दिशेला तोंड करून केलेला उपाय तात्काळ फळ देतो. गूढ मंत्राचा उच्चार करा. सुपारी ओवाळताना मनातल्या मनात हा मंत्र ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लो ग गणपतये वर वरद सर्वजन मे वशमान स्वाहा. या विशिष्ट मंत्राचा हा साधारण मंत्र नाही, तर हा गणेश वशीकरण आणि समृद्धी मंत्र आहे. यामुळे पतीच्या कामात येणारे शत्रू किंवा अडथळे दूर होतात. उपाय केल्यानंतरची गुप्तता सांगते, ती पण ऐका. हा उपाय केल्यानंतर किमान 1 तास कोणाशी बोलू नका किंवा कोणालाही सांगू नका की तुम्ही काय केले आहे. शास्त्रात सांगितलं आहे की दान आणि अनुष्ठान जेवढे गुप्त असेल तेवढेच त्याचे फायदे मिळतात. मैत्रिणींनो, हा उपाय पूर्णत्वात नेण्यासाठी त्या 7 विशिष्ट वस्तू कोणत्या आहेत आणि त्या कशा वापरायचा हे आता नीट समजून घ्या. ही माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. जेव्हा तुम्ही संध्याकाळी 7 ते 12 या वेळेत पतीला ओवाळायला सुरुवात कराल, तेव्हा तुमच्या ताटात या 7 वस्तू असणे अत्यंत आवश्यक आहे. पिवळ्या अक्षदा, हळदीने माखलेल्या अखंड तांदूळ. तांदूळ तुटलेले नसावेत. तांदूळ हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे. 7 अक्षदा घेतल्याने पतीच्या आयुष्यातील 7ही जन्मांचे दोष निघून जातात आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. अखंड सुपारी, गणेशाचे प्रतीक. ही सुपारी म्हणजे साधी सुपारी नाही, तर साक्षात गणपती बाप्पाचे रूप आहे. ती ओवाळल्याने पतीच्या डोक्यावर असलेले सर्व कर्जाचे आणि मानसिक तणावाचे डोंगर बाप्पा स्वतःकडे घेतो. 3. 1 तांब्याचे नाणे किंवा 1 रुपयाचे नाणे. धातूमध्ये ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती असते. हे नाणे ओवाळल्याने पतीच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा आणि आजारपण त्या नाण्यात उतरते. 4. भीमसेनी कापूर. ओवाळून झाल्यावर हा कापूर घराबाहेर किंवा खिडकीत जाळावा. कापूर जाळतो तसे तुमच्या पतीच्या मार्गातील सर्व शत्रू आणि अडथळे जळून भस्म होतात. 5. लाल कलावा. उपाय झाल्यानंतर हा लाल धागा पतीच्या उजव्या हाताला बांधावा. हे एक सुरक्षा कवच म्हणून काम करेल, ज्यामुळे बाहेरची नजर त्यांना कधीही लागणार नाही. 2. लवंग. फूल असलेल्या लवंग हे तीव्र ऊर्जेचे प्रतीक आहे. 2 लवंग ओवाळल्याने पतीच्या शब्दाला समाजात मान मिळेल आणि लोकांमध्ये त्यांची प्रतिष्ठा वाढेल. 7. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा. हा दिवा साक्षात लक्ष्मीचे रूप आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या दिव्याने ओवाळतात तेव्हा पतीच्या नशिबात राजयोग सुरू होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते. हे सर्व एका विशिष्ट क्रमाने करायचे आहे. मैत्रिणींनो, या 7 वस्तू एका पितळ किंवा चांदीच्या ताटात ठेवा. पतीला लाकडी पाटावर बसवा. जमीन नसावी. सुरुवातीला सुपारी आणि नाणे हातात घेऊन पतीच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे 7 वेळा फिरवा. फिरवताना मनातल्या मनात प्रार्थना करा, हे गणराया, माझ्या पतीच्या आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि संकटे या वस्तूंसोबत दूर होऊ दे. हे करत असताना तुमच्या मनात पूर्ण श्रद्धा हवी. जर मनात शंका असेल तर उपाय फळ देणार नाही. हा उपाय करताना घरातील वातावरण शांत ठेवा आणि पतीला सांगा की त्यांनी फक्त मनात श्री गणेशाय नमः चा जप करावा. दुर्वांचा उपाय सांगते, तो पण ऐका. गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीला 21 दुर्वांची माळ अर्पण करा. प्रत्येक दुर्वा अर्पण करताना ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा. यामुळे घरात सुख शांती नांदेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
गूळ आणि तुपाचा उपाय सांगते, तो पण ऐका. गणेश जयंतीला गणपतीला गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवा. हा नैवेद्य घरातील सर्वांनी एकत्र ग्रहण करा. यामुळे कुटुंबात एकोपा वाढतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात. हिरव्या वस्तूंचे दान. शक्य असल्यास गणेशा जयंतीच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना हिरव्या वस्तूचे दान करा. उदाहरणार्थ हिरव्या भाज्या, हिरवी फळे किंवा हिरवे वस्त्र. यामुळे गणपती प्रसन्न होतात आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. संकष्ट चतुर्थी व्रत. जर तुम्हाला काही विशिष्ट इच्छा पूर्ण करायची असेल तर गणेश जयंतीपासून सुरू करून दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करा. यामुळे गणेशाचा विशेष आशीर्वाद मिळतो. मैत्रिणींनो, मला खात्री आहे की हे उपाय तुम्हाला नक्की आवडले असतील आणि तुम्ही ते करून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवाल. गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि तुमच्या कुटुंबाला सुख समृद्धी देवो, हीच प्रार्थना. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ.